तर मित्रांनो, तुमचा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या टाटा एस ब्लॉगर चॅनलमध्ये। तर आज खूप दिवसांनी जो आपण ब्लॉग बनवायचा आहे, तर अजून नक्की ठरलं नाही आहे कुठं जायचे आहे। तर त्याच्यासाठी आज आपण टाटा एस नव्हे तर दुसरी गाडी घेऊन चाललो आहेत। तर ही बघा ती गाडी चाललो आहेत, फॉर्च्युनर। तर आज आपला जो ब्लॉग आहे तो अजून नक्की ठरला नाही कुठे जायचे, पण कुठेतरी जाऊ आणि तुम्हाला नक्कीच पुढे सांगण्यात येईल कुठे चाललो ते। आणि जास्त करून नॅचरल ठिकाणीच जाऊ जिथे असेल तिथे। तर आज आपल्यासोबत असणार आहेत सचिनदा आणि दुसरे म्हणजे आपले भूषणराव आणि त्यांचे एक फ्रेंड आणि मी एक चौथा। तर आज अशा प्रकारे आपण कुठेतरी जाऊ आणि रोजच्या सारखे खूप एन्जॉयमेंट करू। तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बस एवढेच दोन शब्द। थँक्यू, धन्यवाद। पुढचे व्ह्यूज येतील ते तुम्हाला दाखवण्यात येतील। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इकडे देखील खूप चांगला व्ह्यू आहे। तर यासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब करा। तर इथे वाचनाला बोर्ड लावला आहे, सूचना फलक की
पुलावरून पाणी वाहत असताना केलेल्या वाहतुकीमुळे होणाऱ्या जीवित वित्तहानीस संबंधित जबाबदार राहतील आदेशावरून आहे. हा पैसा वसूल. चल चल पुढे चल. अरे यार खाली होतो तेव्हा. हा 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 बोललो ना पूजा तुला. तर मित्रांनो, खरी जो बादशाचा सीन आहे तो खरी बघण्यासारखा जो आहे वरून तो इकडे आहे. तुम्हाला मी तो दाखवतोय. तर सचिनदा देखील ते व्ह्यूसाठीच जे व्हिडिओ करण्यासाठी व्हिडिओ करतात. हे सचिनदा गेट खोललं बा तिथंच होतो ना. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण खाली होतो तेव्हा जे आहे ते गेट खोलले नव्हते. आपण तिथे होतो मगाशी आणि आता जे गेट खोललेत तर तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जो बादशाह डॅमचा जो खरी व्ह्यू जो आहे तो तुम्हाला इथूनच भेटू शकतो. तर इथे फोटोशूट वगैरे चाललेत भूषण सरांचे. आणि आम्ही जस्ट आता 1 मिनिटापूर्वी तिथे होतो. तिकडनं जो पाणी सोडलाय तिथे आणि आम्ही 1 मिनिटापूर्वी वरती आलो. तर दरवाजे जे आहेत डॅमचे ते 3 दरवाजे सध्या खोलले आहेत. तर तुम्ही पाहू शकता.
तर मित्रांनो, आजचा हा आपला ब्लॉग समाप्त होत आहे आणि आजच्या या आपल्या ब्लॉगमध्ये एवढाच आणि आपला हा ब्लॉग एंड होत आहे. एंड म्हणजे समाप्त. आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हा नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जलविद्युत केंद्र आणि आपली गाडी आणि आता आपण घरी चाललो आहे. आणि हा बघा, हा मुंबईला जाण्यासाठी मार्ग आहे आणि नाशिकला जाण्यासाठी मार्ग जो आहे तो हा बघा. तर इकडनं जो जातो तो नाशिकला जातो. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. थँक्यू, धन्यवाद.